तर धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्या वादामध्ये करुणा मुंडेंनी सुद्धा आता उडी घेतली आहे। बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामधून धनंजय मुंडेंनी जरांगे यांच्यावर टीका केली होती, त्याला करुणा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं। कोणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं? अंगावर आला तो शिंगावर घ्या, तो घ्या मला शिंगावर। जरी खरा तू एक मर्द आहे धनंजय मुंडे, तो मला शिंगावर घ्या। दसऱ्याचा मेळावा संपला रे, संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94 चा GR रद्द करा। ह्याला GR तरी कळत असेल नीट? मी एक बोलते, तुला शपथपत्र कळते का धनंजय मुंडे? आणि तू कसं शपथपत्र मध्ये 2014 मध्ये 19 मध्ये काहीही लिहिलेला नाहीये, मुला मुलीचं नाव नाही लिहिला, माझं नाव नाही लिहिलेलं आहे। आणि आता 2024 मध्ये तू मुलगा मुलगीचं नाव टाकतोय आणि आईचं नाव गायब। मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो। भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच, पाडितोच। अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो। 1,42,000 मतांनी मी निवडून आलेलो आहे। सगळ्यांना माहिती आहे कसं निवडून आलेला आहे, पूर्ण चोरी करून। धनंजय मुंडे मत चोर आहे, मतदाता चोर आहे, मेलेले लोकांचे मतदान केलेले आहे। माझ्याकडे सगळे पुरावे आहे। गुंड गँग लोकांना बूथ कॅप्चरिंग करून असे मतदान करून 1,42,000 मतांनी तू निवडून आलेला आहे। आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे। तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा। पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही। तो हा चकमा कशाला? तो हा चकम्यात काय बघितले सगळ्यांनी? तो हा चकमा कशाला? तो हा चकमा तुलाच राहू दे, असेच हातर घेऊ रक्तानी। तो हा चकमा तुलाच राहू दे, त्या रक्ताने भरलेला। तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको। आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागण ते हे माझ्याजवळ। जाहीर सांगतोय मीडिया समोर, आहे सरळ सांगितलं, बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल। पण असं खोटं नाही करत। तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा। मी पण गेली होती की जरांगे भाऊ, धनंजय मुंडे आज जे माझ्यासोबत करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला न्याय द्या आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत। त्यांनी मला एकच समजावून सांगितलं की ताई, तुमचं जीवन अनमोल आहे आणि त्याचं तुम्ही सुरक्षण करा अगोदर।